हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे. आम्ही आमचे खेडेगावातील आयुष्य यूट्यूबवर शेअर करतो. आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा. पावसाळा सुरू झाला की नवनवीन रानभाज्या फुलतात. त्यातीलच एक रानभाजी म्हणजे गोमेटी. सेम दोडक्यासारखी दिसते, पण आकाराने खूप छोटी छोटी असते. चवीला खूपच छान असते व या भाजीमध्ये खूप सारे औषधी गुणधर्म असतात. मी आधी ती स्वच्छ धुवून घेतली आहे व कडेनं कट करून घेतली आहे व त्याचे छोटे छोटे पीस केले आहेत. आज थोडीच कोमिटी भेटली होती, त्यामुळे मी त्यामध्ये एक मोठा बटाटाही ॲड केला आहे. 2 कांदे चिरून घेतलेले आहेत व एक छोटा टोमॅटोही घेतला आहे. चला मग कोमिटीची भाजी कशी बनते शिकूया. आधी मी कढई घेऊन त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी व जिरे घालून घेतले आहे. ते चांगली तडतडल्यावर मी जे 2 कांदे चिरून घेतले होते ते फोडणीत घातले आहेत. कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. ही भाजी त्या लोकांनी खावी ज्यांचे गुडघे वगैरे दुखतात. चव ही खूप छान असते या भाजीची. आपला कांदा बऱ्यापैकी परतवून झाला आहे. आता मी यामध्ये कोमिटी घालणार आहे व पुन्हा चांगले परतवून घेणार आहे, म्हणजे फोडणीतच भाजून घेणार आहे. तुमच्याकडे ही भाजी भेटते का व तुमच्याकडे या भाजीला काय म्हटले जाते मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी जसा कांदा परतवून घेतला आहे तसंच गोमिटीही परतून घेणार आहे. चांगलं 2-3 मिनिटं परतवून घेतल्यानंतर गोमिटी पटकन शिजली जातात, पण आपल्याला त्यामध्ये बटाटाही घालायचा आहे. रानटी भाज्यांची रेसिपी खूप साधी सोपी असते, पण त्याला चव खूप असते. दरवर्षी पावसाळ्यामध्ये ही भाजी 2-3 महिने सहज उपलब्ध होते. यामध्ये मी आता बटाटा घालून घेतला आहे. सेम आपण जसं तोंडली परतवून घेतली आहेत तसा बटाटाही चांगला परतवून घ्यायचा आहे. भाजी तेवढी पुरणार नाही म्हणून मी यामध्ये बटाटा ॲड केला आहे. छान परतवून घ्यायचं. फ्राय केलेली चव ही वेगळी असते व पाण्यावर शिजवून जी आपण भाजी बनवतो त्याची चव वेगळी लागते. बघा, आता माझा बटाटाही परतवून झाला आहे. आता मी यामध्ये एक लहान टोमॅटो ॲड करत आहे. जसं आपण कोमिटी व बटाटा परतून घेतला तसंच टोमॅटोही परतून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते, म्हणजे भाजी शिजली जाईल व भाजीत ती चवही उतरेल मिठाची. टोमॅटो थोडा मऊ करून घ्यायचा आहे. आता मी यामध्ये मीठ घातलं आहे. थोडा वेळ पुन्हा मी फ्राय करून घेते व त्यामध्ये मी हळद घालते. बघा, भाजी परतवून झाली आहे. मी आता त्यामध्ये हळद व लाल तिखट घालत आहे. भाजी आपली बऱ्यापैकी शिजली आहे, पण यामध्ये थोडं पाणी घालावं लागेल. यामध्ये थोडं म्हणजे एक अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे. मग यावर झाकण ठेवून मी मध्यम आचेवर थोडा वेळ शिजवून घेतले आहे. आपली गोमिटीची भाजी तयार झाली आहे. चवीला खूप छान व औषधी गुणधर्म असणारी भाजी.
आता वरून थोडी कोथिंबीर टाकली आहे आणि आपली तोंडलीची भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. तुम्हाला भेटली गोमेटीची भाजी तर तुम्हीही बनवून पहा. वर्षातून एकदा भेटते. बघा, आज खूप दिवसांनी महाराज आले आहेत. उन्हाळ्यात आमचा डबल बीचा वेल पूर्ण याने संपवला होता. यावेळी एक छोटंसं पिल्लूही घेऊन आले आहेत, पण यांना खाण्यासाठी सध्या काहीही नाही. खूप वेळ घरांच्या कौलांवर बसून निसर्गाचा छान आनंद घेत आहेत जणू. त्यांची पिकनिक असावी कदाचित आज. पण हे दृश्य पाहताना खूप शांती वाटत होती. बघा, एक छोटं माकड इकडे उडी मारून माझ्याकडे येत आहे आणि मोठं माकड मी काय करतेय मोबाईल घेऊन ते पाहत आहे. व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्यापासून मला असे वाटते की मी जणू माझ्या लहान असतानाची डायरी पुन्हा उघडून वाचते आहे. कारण लहान असताना ही दृश्य आपण खूप वेळा पाहिलेली आहेत, पण मधल्या काही काळात मोबाईलमुळं आपण निसर्गाशीही तुटलो आहोत आणि माणसांशीही तुटलो आहोत ह्याची जाणीव होत आहे. थँक्यू सो मच आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.